गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. सर्वांना हॅपी न्यू इयर. सर्वांना हे नवीन वर्ष आनंदाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी असं जावो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. इथं आता देवपूजा वगैरे माझी झालेली आहे. म्हणजे अगोदर मी दिवा लावून घेतला. दिवा लावायचा अगोदर आणि नंतरच मग बाकीची पूजा करायची असते. मग ती पूजा सफल होते असं म्हणतात. तर अगोदर दिवा लावून घेतला मी, धूप वगैरे आणि काही थोडंफार म्हणजे मंत्र वगैरे बोलत असते मी सकाळी देवीचे, ते सुद्धा मी बोलून घेतलेले आहेत. आणि इथं तुळशीला मस्त पाणी टाकून अगरबत्ती वगैरे लावून घेतली मी तुळशीला. आणि आता नाश्त्याची तयारी. आता पोहेच बनवले आहेत मी नाश्त्याला. अवनी पण आता स्कूलमधून आली, हाफ डेच होता तिचा, त्यामुळे आता सर्वजण एकत्रच आम्ही नाश्ता करू. आता शिवला पण भूक लागली आहे मस्त, तो पण आता नाश्ता करणार आहे. त्याला भूक लागते सकाळी सकाळी, त्यामुळं मग मी मस्त असा त्याच्यासाठी पण नाश्ता बनवत असते. लवकरच करतो तो नाश्ता आणि मग झोपतो परत एकदा आंघोळ वगैरे करून छान अशी. सकाळी सकाळी आता हे बघा कोवळं ऊन आहे मस्तपैकी, खूप छान असतं आपल्या शरीरासाठी. थोडा वेळ कधी पण रोज जसा टाईम भेटेल तसं थोडंसं थांबत जायचं उन्हामध्ये. आम्हाला पण जास्त भेटत नाही ऊन, कधीतरीच भेटतं. आजच्या जमान्यात सगळीकडे गोंगाट, धावपळ, त्यामुळे मनात तणाव निर्माण होणं स्वाभाविकच आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही रोज काही काळ शांत राहण्याचा सराव केला ना, तर तुमच्या तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळीही कमी करत असते. यामुळे तुमचे मन शांत होते, रागावर नियंत्रण राहते. तर आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या प्रसंगी शांत राहावे आणि कोणत्या प्रसंगी बोलावे. त्याचबरोबर शांत राहून आपल्यामध्ये कोणता बदल होतो आणि हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर मित्रमैत्रिणींनो, संध्याकाळची वेळ होती. गुरुजी आपल्या सर्व शिष्यांना बोलवतात आणि म्हणतात, उद्या सकाळी नदीत स्नान करून ताबडतोब आमच्या झोपडीसमोर हजर राहावे. प्रत्येकाला प्रश्न पडतो की आपण काहीतरी चूक केली नाही ना, की आपण काहीतरी चुकलोय असं वाटतं. पण थोडा वेळ विचार केल्यानंतर त्या शिष्यांना असं वाटतं गुरुजी आपल्याला नक्की काही ना काही तरी चांगलं सांगणार असतील. असा विचार करून प्रत्येकजण योग्य वेळी झोपी जातो आणि सकाळी उठल्यानंतर नदीत स्नान करून ताबडतोब झोपडीसमोर हजर होतात. गुरुजी विचार करतात, अरे वा, शिष्यांना तर खूपच आतुरता आहे मी काय सांगणार हे जाणून घेण्याची. तर गुरुजी म्हणतात, आज मी तुम्हाला मौन राहण्याचे काही फायदे सांगणार आहे. तर कुठल्या प्रसंगी तुम्ही जर शांत राहिलात, म्हणजे शांत झालात, तर तुम्हाला जे हवे ते सर्व मिळेल. तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल सुरू होतील. जास्त बोलणे, गप्प बसणे ही चांगली गोष्ट नाही. जसं की अति पाऊस किंवा सूर्यप्रकाश दोन्हीही समस्या निर्माण करू शकतात. तसेच विनाकारण बोलण्यानेही खूप नुकसान होते. गुरु म्हणतात की हा पहिला प्रसंग आहे जिथे माणसाने मौन बाळगावे आणि तथ्याशिवाय बोलू नये. गुरु म्हणाले, जर तुमच्या बोलण्यात काही तथ्य नसेल तर तुम्ही गप्प बसलेलेच बरे. शांत बसल्याने मेंदूमध्ये नवीन पेशी तयार होतात आणि यामुळे ज्ञान वाढते. बोलणे तेव्हाच योग्य असते जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती असते. तुम्ही काहीही तथ्य नसताना किंवा कोणतेही कारण नसताना बोललात तर तिथे तुमची खिल्लीही उडवली जाऊ शकते. तुमच्याकडे पुरेशी माहिती जर नसेल तर अशा ठिकाणी बोलल्याने तुमची चेष्टा तर होईलच, पण लोकांना तुमच्याबद्दलचा विश्वास असलेला तोही डगमगायला लागेल. म्हणून अशा ठिकाणी शांत राहा जिथे तुम्हाला काय बोलावे आणि काय नाही हे कळत नाही. बऱ्याचदा असे काही लोक असतात जे प्रत्येक ठिकाणी विनाकारण बोलू लागतात. काय बोलावे कळत नाही तरीही बोलत सुटतात. मग ते गेल्यावर बाकीचे लोक, इतर जे लोक असतात ऐकणारे, ते त्यांची चेष्टा करतात. ज्ञान नसल्याशिवाय बोलू नये. त्यामुळे गप्प बसणे यातच शहाणपणा असतो.
गुरु म्हणाले, दुसरा प्रसंग जिथे शांत राहावे ते म्हणजे तुमचे शब्द एखाद्याला मानसिक त्रास देत असतील तर त्यांना शब्दाने दुखवू नका. त्यामुळे तिथे शांत बसावे. दुर्बल व्यक्तींबद्दल काहीही बोलून तुम्ही महान होत नाहीत. कमकुवत व्यक्तीला साथ देण्याने तुम्ही नक्की महान व्हाल. अनेक वेळा असे घडते की काही लोक आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तींबद्दल वाईट बोलतात, परंतु त्यातून काहीही असं साध्य होत नाही. तर आपण कसे आहोत हेच त्यातनं सिद्ध होतं. म्हणून कधीही आपल्यापेक्षा कमी आणि छोट्या व्यक्तींना कधीही कमी लेखू नका. त्यांच्यासोबत चांगल्याच भावनेने बोला, वागा, म्हणजे आपण यातून नक्कीच महान होऊ. गुरु म्हणतात, नंतरचा प्रसंग आहे तिथे आपण शांत आणि व्यवस्थित परिस्थिती हँडल करू शकतो. तो म्हणजे अपमान होतो तेव्हा. कोणालाही अपमान केल्यावर लगेच राग येतो आणि त्वरित उत्तर देण्याची इच्छा होते. परंतु त्या क्षणी शांत राहणे महत्त्वाचे आहे. कारण रागाच्या भरात उत्तर दिल्याने आपल्याला कदाचित खूप वाईट प्रसंगाला सामोरे जायला लागू शकते. आपल्या प्रतिष्ठेला धक्का बसू शकतो. कधीतरी आपल्याकडून चूक होते, पण आपण त्या गावातच नसतो. आपण स्वतःला बरोबर सिद्ध करण्याच्या नादात नकळत समोरच्याला उलटं-सुलटं बोलत फिरतो आणि नंतर विचार करतो की 2 शब्द ऐकून घेतले असते तर बरं झालं असतं, उगाच नको ते बोललो. त्यामुळे अगोदरच आपण ज्यावेळी याचा अपमान होत असेल त्यावेळी लगेच उत्तर न देता ती परिस्थिती एकदम शांतपणे आपण हाताळू शकता. असं शांतपणे जर आपण असल्या गोष्टी हँडल केल्या तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो. आपल्याला लगेच राग येत नाही आणि असे आपल्या शरीरातील ज्या तणाव निर्माण करणाऱ्या ज्या पेशी असतात त्याला हार्मोन्स म्हणतात आपण, त्याची पातळी देखील कमी होते. म्हणून शांत ठेवा मन आणि डोकं पण शांत ठेवा. यामुळे आपल्याला खूप काही करायचं असतं ते आपण करू शकतो. राग आणि चिडचिड यामुळे खूप अशा गोष्टी आहेत की आपल्याला करायच्या असतात पण ते आपण करू शकत नाही. अति राग आल्याने आपलं त्यामध्ये नुकसानच होतं. फायदा तर काही नाही, परंतु नुकसानाला आपल्याला सामोरे जावं लागतं. म्हणून आपण होईल तेवढं शांत राहण्याचा प्रयत्न करायचा. स्वतःला शांत ठेवायचे, मन शांत ठेवायचं आणि विनाकारण नको तिथे बोलायचं नाही. योग्य त्या वेळी आणि योग्य त्या ठिकाणीच आपण बोलायचं आणि होईल तेवढं शांत राहून आपलं मन एकदम हलकं आणि छान असं बनवायचं. तर इथं आता मी चहा ठेवलेला आहे. सर्वांनी चहा घ्यायला या आमच्यासोबत आणि सोबत मॅगी पण मी बनवलेली आहे. तुम्हाला रेसिपी पण दिसली असेल तर मॅगी पण बनवली आहे सोबत आणि चहासुद्धा. सर्वांनी चहा घ्यायला या. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून तुमचा थोडाफार सपोर्ट होईल आपल्या चॅनलसाठी. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.